नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण होम लोन प्रोसेसबद्दल बोलणार आहोत। बघा, आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं की त्याचं स्वतःचं एक घर असावं, पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला बँकेकडे जावं लागतं, त्याला होम लोनची गरज पडते। होम लोन घेऊनच तो आपलं हे स्वप्न पूर्ण करू शकतो। पण खूप लोकांना होम लोनबद्दल संपूर्ण माहिती नसते की होम लोन कसं घेतलं जातं, त्यामध्ये कोणकोणते चार्जेस लागतात, बँकेशी कसं बोलायचं असतं, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत डिटेलमध्ये। हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा। जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलात तर मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही जेव्हा बँकेत होम लोनसाठी जाल तेव्हा बँकवाल्याला वाटेल की हा कस्टमर पूर्ण माहिती घेऊन आला आहे, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारे फसवू शकणार नाही आणि तुम्ही बँकेसोबत चांगली होम लोन डील करू शकता। तर व्हिडिओ संपूर्ण बघा। मंडळी, व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील नवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील। चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण बोलूया की होम लोन कोणकोणत्या कामासाठी घेऊ शकतो। तर बघा, होम लोन 4 प्रकारच्या गोष्टींसाठी घेता येतो। सर्वात पहिलं, जर तुम्हाला घर खरेदी करायचं असेल, मग ते नवीन असो, जुनं असो किंवा फ्लॅट असो। शहरांमध्ये तुम्हाला जास्त करून फ्लॅट मिळतात, पण छोट्या शहरांमध्ये तुम्हाला विला किंवा मोठी घरंही मिळू शकतात। तुम्ही कोणाकडून जुने घर घेऊ शकता किंवा बिल्डरकडून नवीन घर घेऊ शकता, त्यासाठी तुम्हाला होम लोन मिळतं। दुसरा पर्याय आहे, तुमच्याकडे आधीपासून प्लॉट असेल आणि त्या प्लॉटवर तुम्हाला जर घर बांधायचं असेल, म्हणजे तुम्ही आधी प्लॉट घेतला आहे पण आता त्यावर घर बांधायचं आहे, तर त्यासाठीही होम लोन मिळतं। तिसरा पर्याय आहे प्लॉट खरेदी करून त्यावर घर बांधण्यासाठी, म्हणजे तुमच्याकडे ना प्लॉट आहे ना घर, तुम्हाला आधी प्लॉट घ्यायचा आहे आणि मग त्यावर घर बांधायचं आहे, तर त्यासाठी प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन होम लोन मिळतं। चौथा पर्याय, जुन्या घराच्या दुरुस्ती किंवा रिनोव्हेशनसाठी, म्हणजे तुमचं स्वतःचं किंवा आईवडिलांचं जुनं घर आहे आणि तुम्हाला ते सुधारायचं आहे, रिनोव्हेशन करायचं आहे, तर त्यासाठीही होम लोन घेता येतं। आता समजून घेऊया की होम लोन काय असतं। होम लोनची रक्कम मोठी असते, पण त्याचा व्याजदर इतर सर्व लोनच्या तुलनेत कमी असतो, कारण लोनची रक्कम मोठी असल्यामुळे लोकांवर जास्त भार पडू नये म्हणून व्याजदर कमी ठेवला जातो। आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाऊया। होम लोन घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात? सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, सर्वप्रथम तुमचे KYC डॉक्युमेंट्स, जसं की पॅन कार्ड आणि आधार कार्ड बँक नक्की मागते। यानंतर येतात इन्कम प्रूफ डॉक्युमेंट्स, म्हणजे तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर नोकरी करणाऱ्यांसाठी सॅलरी स्लिप लागते, ITR रिटर्न्स, इन्कम टॅक्स रिटर्न्स किमान 3 वर्षाची असावी मागील। फॉर्म 16 नोकरी करणाऱ्यांसाठी आवश्यक असतो, फॉर्म नंबर 16 व्यवसाय करणाऱ्यांसाठी ITR खूप महत्त्वाचा असतो आणि किमान 3 वर्षाचा असावा तो। यानंतर बँक तुमचं बँक स्टेटमेंट मागते, साधारण 6 महिने ते 1 वर्षाचं। यानंतर येतात प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स, हे खूप महत्त्वाचे असतात। सेल ॲग्रीमेंट, सेल डीड, जर जुने घर घेत असाल तर त्याचे जुने डॉक्युमेंट्स, घराचा अप्रूव्ड प्लॅन, NOCची कॉपी। बँक तुम्हाला आवश्यक असलेली सर्व डॉक्युमेंटची लिस्ट आधीच देईल, ती सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही तयार ठेवायचे आहेत। मी इथे जे काही डॉक्युमेंट्स सांगत आहे ते सगळे मेजर डॉक्युमेंट्स आहेत, म्हणजे हे तर बँक नक्की मागतेच मागते। याशिवायही काही छोटे मोठे डॉक्युमेंट्स वेगवेगळ्या बँकांच्या नियमानुसार वेगळे मागितले जाऊ शकतात। तसेच तुमचे पासपोर्ट साईज फोटोज तुम्ही आधीच तयार करून ठेवायचे आहेत, कमीत कमी 10 फोटो तरी तयार ठेवावे लागतील। आता पुढच्या पॉईंटकडे वळूया। होम लोन घेण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? सर्वात आधी बँक तुमची एलिजिबिलिटी चेक करते की तुम्ही पात्र आहात का नाही, या लोनसाठी तुम्हाला लोन मिळू शकतं का नाही। सर्वप्रथम तुमचं वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावं, कारण 65 वर्षापर्यंत तुमचं लोन पूर्ण झालेलं असावं लागतं।
त्यामुळे जितक्या लवकर तुम्ही होम लोन घ्याल तितका तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही ते सहज फेडू शकाल. त्यानंतर तुमची इन्कम चांगली आणि नियमित असावी. म्हणजे तुम्ही सरकारी नोकरीत असाल किंवा तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे सेट असेल आणि नियमित उत्पन्न येत असेल त्यातून, तरच बँक तुम्हाला होम लोन देण्याचा विचार करते. यानंतर येतो क्रेडिट स्कोअर, ज्याला आपण सिबिल स्कोअर म्हणतो. तो 700पेक्षा जास्त असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तो 700पेक्षा कमी असेल तर बँक तुम्हाला होम लोन देणं टाळू शकतं. यानंतर जर तुम्ही आधीपासून काही लोन घेतले असतील तर त्यांचा रेकॉर्ड चांगला असावा. म्हणजे तुम्ही त्या लोनच्या EMI वेळेवर भरत असाल तरच बँक तुमच्यावर विश्वास ठेवते आणि पुढच्या प्रोसेससाठी तयार होते. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न, होम लोन किती मिळतं? हा सगळ्यांचा कॉमन प्रश्न असतो. तर होम लोन हे 2-3 गोष्टींवर अवलंबून असतं. सर्वप्रथम प्रॉपर्टीच्या किमतीवर. मानूया जर समजा तुम्ही एखादं घर 50 लाखांना घेत आहात, जे सेल ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं असतं, तर त्यावर तुम्हाला साधारण 80 ते 90% लोन मिळू शकतं. म्हणजे 50 लाखांवर तुम्हाला 40 ते 45 लाखांपर्यंत लोन मिळू शकतं. दुसरं, तुमच्या इन्कमवर. समजा तुमची मंथली इन्कम 1 लाख रुपये आहे, तर बँक साधारणतः 60 ते 72 पटपर्यंत लोन देऊ शकते. म्हणजे तुम्हाला 60 लाख ते 72 लाखांपर्यंत होम लोन मिळू शकतं. म्हणजेच तुमच्या मंथली इन्कमला 60 ते 72ने गुणलं तर तुम्ही तुमची लोन एलिजिबिलिटी, लोनची पात्रता अंदाजे काढू शकता. आता पुढे जाऊया. होम लोन अजून काही गोष्टींवरही अवलंबून असतं. जर तुमच्यावर आधीपासून काही लोन चालू असतील तर ते तुमच्या इन्कममधून वजा केले जातात आणि उरलेल्या इन्कमवरच बँक तुम्हाला नवीन होम लोन देते. तसेच तुमची EMI तुमच्या मंथली इन्कमच्या प्रमाणात ठरवली जाते. साधारणपणे तुमच्या इन्कमच्या 60%पर्यंतच EMI ठेवला जातो. उदाहरणार्थ, जर तुमची इन्कम 100 रुपये असेल तर 40 रुपये तुम्हाला घर खर्चासाठी ठेवावे लागतील आणि उरलेले 60 रुपये EMIसाठी वापरले जाऊ शकतात. म्हणजेच बँक तुमची EMI जास्तीत जास्त 60%पर्यंतच ठेवते. तुमची इन्कम जर 500 रुपये असेल तर त्याचे 60% काढून तुम्ही किती EMI देऊ शकता हे सहज समजू शकता. प्रत्येक व्यक्ती आपल्या इन्कमनुसार हा टक्केवारीचा हिशोब करून आपली EMI काढू शकतो. बघा, तुम्ही किती वर्षासाठी होम लोनचा EMI ठेवणार आहात यावरही सगळं अवलंबून असतं. जितका जास्त कालावधी असेल तितकी तुमची EMI कमी होते आणि तुम्हाला जास्त लोन मिळू शकतं. म्हणजेच तुम्ही जितक्या जास्त कालावधीसाठी होम लोन घ्याल तितकी EMI कमी होईल आणि लोनची रक्कम वाढेल. बहुतेक बँका तुमचं लोन 70 वर्षांच्या वयापर्यंत पूर्ण होईल अशा पद्धतीने EMI ठरवतात. म्हणजे 70 वर्षापर्यंत तुमचं लोन पूर्ण फेडलेलं असावं लागतं. त्यामुळे साधारणपणे बँका 30 वर्षापर्यंतचा लोन टेन्युअर देतात. उदाहरणार्थ, जर तुमचं वय 21 वर्ष असेल तर तुम्ही जास्तीत जास्त 30 वर्षासाठी लोन घेऊ शकता. म्हणजे 21 अधिक 30 बरोबर 51 वर्षापर्यंत तुमचं लोन पूर्ण होईल. जर तुम्ही नियमित EMI भरत राहिलात तर. आता पुढच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. होम लोन घेताना कोणकोणते चार्जेस लागतात? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण बँक जेव्हा हे चार्जेस सांगते तेव्हा अनेक लोकांना धक्का बसतो. पण होम लोनमध्ये काही खर्च होतोच आणि तो टाळता येत नाही. सर्वात पहिला चार्ज ड्यू डिलिजन्स चार्जेस. याचा अर्थ असा की जर तुम्ही त्या बँकेसाठी नवीन कस्टमर असाल, म्हणजे तिथं तुमचं अकाउंट अगोदर नसेल आणि नवीन काढलं असेल, तर बँक तुमची माहिती तपासण्यासाठी एका एजन्सीकडून पडताळणी करून घेते. तुमचा व्यवसाय, नोकरी, पार्श्वभूमी सगळं तपासलं जातं. यासाठी साधारणतः 2000 रुपये इतकी फी असते, जी बँक तुमच्याकडूनच घेते. दुसरा प्रोसेसिंग चार्ज हा सर्वात महत्त्वाचा चार्ज आहे. हा लोन अमाऊंटच्या साधारणपणे 1 ते 2% असू शकतो. हे प्रामुख्याने प्रायव्हेट बँका किंवा फायनान्स कंपन्या घेतात, पण सरकारी बँका खूप कमी घेतात, साधारणपणे 0.25%. म्हणजे तुमच्या लोन अमाऊंटचा 0.25% इतका भाग काढला तर ती प्रोसेसिंग फी होते. तिसरा टायटल क्लिअरन्स रिपोर्ट चार्जेस. बँक तुमच्या प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स त्यांच्या वकिलामार्फत तपासते. त्या तपासणीसाठी जी फी घेतली जाते तिला टायटल क्लिअरन्स चार्ज म्हणतात. ही फी साधारणपणे 3000 रुपयाच्या आसपास असते आणि ती तुम्हालाच भरावी लागते. चौथा व्हॅल्युएशन चार्जेस.
तुम्ही जी प्रॉपर्टी घेत आहात किंवा बांधत आहात तिची मार्केट व्हॅल्यू बरोबर आहे का हे बँकेचे इंजिनियर्स तपासतात. त्यासाठी जो खर्च होतो तो तुम्हाला भरावा लागतो. साधारणपणे 3,000 रुपये इतका हा चार्ज असतो. 5वा, डॉक्युमेंट स्टॅम्पिंग चार्जेस. होम लोन घेताना डॉक्युमेंट्सवर सरकारच्या नियमानुसार स्टॅम्प लावावे लागतात. हा चार्ज साधारण लोन अमाऊंटच्या 0.25% आसपास असतो. हा प्रत्येक राज्यात वेगळा असू शकतो. शेवटचा CRSI चार्जेस. हा चार्ज साधारण 500 रुपये इतका असतो. म्हणजेच होम लोन घेताना हे सर्व चार्जेस लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. CRSI म्हणजे काय? CRSI ही एक सरकारी वेबसाईट आहे. जेव्हा तुम्ही होम लोन घेता तेव्हा बँक त्या प्रॉपर्टीची माहिती त्या वेबसाईटवर अपलोड करते. म्हणजे तुम्ही त्या प्रॉपर्टीसाठी लोन घेतलं आहे याची नोंद तिथे होते. यासाठी साधारणपणे 500 रुपये इतका चार्ज घेतला जातो. यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा इन्शुरन्स चार्जेस. इन्शुरन्समध्ये खूप खर्च होऊ शकतो. साधारणपणे इन्शुरन्स 2 प्रकारचे असतात. पहिला पर्सनल इन्शुरन्स. जर तुमच्यासोबत काही अनपेक्षित घडलं जसं की तुमचा मृत्यू झाला तर उरलेलं संपूर्ण लोन इन्शुरन्स कंपनी भरते. त्यामुळे तुमच्या कुटुंबावर कर्जाचा भार पडत नाही. यासाठी साधारण 1 ते 2 लाख रुपयांपर्यंत प्रीमियम लागू शकतो. हा प्रीमियम तुमच्या वयानुसार ठरतो आणि साधारण एकदाच भरावा लागतो. दुसरा प्रॉपर्टी इन्शुरन्स. तुमच्या घरासाठीही इन्शुरन्स केला जातो. याचा चार्ज साधारणपणे 1,000 रुपयाच्या आसपास असतो. महत्त्वाची गोष्ट, पर्सनल इन्शुरन्सचा प्रीमियम तुम्ही लोनमध्येही समाविष्ट करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही 50 लाखाचं लोन घेतलं असाल आणि 2 लाख रुपये प्रीमियम असेल तर तुमचं लोन 52 लाखाचं होईल. त्यामुळे तुम्ही तो प्रीमियम EMIमध्येच भरू शकता. माझा सल्ला असा आहे की इन्शुरन्स नक्की घ्या, कारण भविष्याबद्दल काही सांगता येत नाही. तुमच्या कुटुंबावर कोणतंही संकट येऊ नये आणि त्यांचं घर सुरक्षित राहावं यासाठी इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, होम लोनची प्रोसेस कशी असते. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. यात बँक तुमचं लोन कसं पास करते हे आपण समजून घेऊया. सर्वप्रथम बँक तुमची एलिजिबिलिटी चेक करते. तुमचं वय, इन्कम, सिबिल स्कोर यावर आधारित तुमची पात्रता तपासली जाते. जर तुम्ही इथे पास झालात तरच केस पुढे जातो, नाहीतर इथेच थांबते. दुसरा स्टेप, डॉक्युमेंट्स कलेक्शन. तुमचे KYC, इन्कम प्रूफ, प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स सगळ्या कागदपत्रांच्या कॉपी करून साईन करून बँकेला द्याव्या लागतात. तिसरी स्टेप, होम लोन ॲप्लिकेशन. तुम्हाला फॉर्म भरावा लागतो आणि सर्व माहिती अचूक भरून बँकेत सबमिट करावी लागते. चौथी स्टेप आहे फिजिकल व्हेरिफिकेशन. बँकेचे अधिकारी तुमच्या सध्याच्या राहत्या पत्त्यावर आणि कामाच्या ठिकाणी भेट देऊन तपासणी करते. तुमची माहिती योग्य आहे का हे ते पडताळतात. त्याची रिपोर्ट समाधानकारक असणं खूप महत्त्वाचं आहे. 5वी स्टेप आहे प्रॉपर्टी व्हेरिफिकेशन. तुम्ही जी प्रॉपर्टी घेत आहात किंवा बांधत आहात तिची तपासणी बँकेच्या ॲप्रूव्ड व्हॅल्यूवर किंवा इंजिनियरकडून केली जाते. ती प्रॉपर्टीची खरी मार्केट व्हॅल्यू तपासतात आणि ॲग्रीमेंटमधील किंमत योग्य आहे का ते पहिला बघा. ते सर्व काही योग्य असल्यास बँक तुमचं लोन ॲप्रूव्ह करते. यानंतर तुम्हाला लोन डॉक्युमेंट्सवर सही करावी लागते आणि शेवटी लोनची रक्कम दिली जाते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोनची रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये थेट येत नाही. जर तुम्ही घर बांधत असाल तर पैसे टप्प्याटप्प्याने दिले जातात कामाच्या प्रगतीनुसार. जर तुम्ही घर खरेदी करत असाल तर पैसे थेट विक्रेत्याच्या नावावर चेक, RTGS किंवा DDद्वारे दिले जातात आणि डायरेक्ट त्याच्या नावावर चेक बनवून ते पेमेंट त्यालाच दिलं जातं. म्हणजे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येत नाहीत. फक्त घर बांधण्यासाठी जो लोनचा पैसा असतो तो टप्प्याटप्प्याने तुमच्या अकाउंटमध्ये येतो आणि तो पैसा तुम्ही हळूहळू खर्च करून तुमचं घर बांधू शकता आणि बँकमध्ये येऊन त्यांचं इन्स्पेक्शनही करते की तुम्ही खरंच घर बांधलं आहे का नाही. आता पुढचा पॉईंट बघूया की होम लोन घेताना तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बँकांचा इंटरेस्ट रेटची तुलना, कंपेअर करा. वेगवेगळ्या बँकांच्या वेबसाईटवर जाऊन चेक करा की सध्या काय रेट चालू आहेत. कोणती बँक किती टक्के व्याजदराने होम लोन देत आहे हे नीट बघा. त्यानंतर EMI कॅल्क्युलेटरचा वापर करा आणि तुमची EMI किती येणार आहे ते काढा. म्हणजे तुमच्या बजेटनुसारच होम लोन घ्या.
तुम्ही किती EMI भरू शकता यावरच लोन घ्यायला पाहिजे. नाहीतर जास्त लोन घेतलं आणि इन्कम कमी असेल तर तुमचं सगळं आर्थिक नियोजन बिघडू शकतं. होम लोनवरील व्याजदर फिक्स्ड आहे की फ्लोटिंग आहे हेही समजून घ्या. फिक्स्ड म्हणजे एकदा ज्या रेटवर लोन घेतलं ते पूर्ण कालावधीत बदलत नाही. पण फ्लोटिंग म्हणजे जर RBIने रेट कमी केला तर तुमचा व्याजदरही कमी होईल आणि वाढवला तर तुमचा व्याजदरही वाढेल. त्यानंतर होम लोनमध्ये लागणारे सर्व चार्जेस भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे असणं गरजेचं आहे. कारण प्लॅनिंग न करता लोन घ्यायला गेलात तर तुमची प्रक्रिया अडवू शकते आणि पुन्हा वेळ लागू शकतो त्या प्रोसेसला. त्यामुळे आधीपासूनच थोडी सेविंग असणं खूप महत्त्वाचं आहे. तर मंडळी, मी दिलेली होम लोनची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा करतो मी. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही अधिक कॉन्फिडंट झाला असाल आणि आता बँकेत जाऊन होम लोनबद्दल सहज बोलू शकाल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.